हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल सर, युअर मॅनेजमेंट एज्युकेटर, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आय होप आपण सगळे चांगले असाल आणि सगळ्यांची खूप जोरात प्रिपरेशन सुरू असेल MS सेट 2022 साठी. तर आजपासनं आपण एक नवीन युनिट सुरू करणार आहे, जी आहे इंटरनॅशनल बिझनेस. ही युनिट खूप याचंही एक आपलं महत्त्व आहे आपल्या एक्झाममध्ये, कारण इथूनही आपल्याला बरेच प्रश्न विचारले जातात. याच्या आधी मी तुम्हाला 4 युनिट्स कव्हर करून दिले आहे, जे आहे ऑर्गनायझेशनल बिहेवियर, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि मार्केटिंग मॅनेजमेंट. चारही लिंक्स आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये गिवन आहे. याच्यापैकी जर एकही व्हिडिओ आपण मिस केला असेल, तर तो आपण डिस्क्रिप्शनमधनं प्लेलिस्टवरून तो व्हिडिओ पाहू शकता. ओके. लवकरच आपल्याला मार्केटिंग मॅनेजमेंटवर एक मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहे. चला, आपण इंटरनॅशनल बिझनेस सुरू करू. त्याच्यापूर्वी आपल्या साठी एक महत्त्वाची सूचना, की आपला कंप्लीट कोर्स ऑन मॅनेजमेंट फॉर महाराष्ट्र सेट 2022 ऑलरेडी सुरू झाला आहे. याच्यासाठी आपण ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करावा. हा जर कोर्स आपण घेता, तर याच्यात आपल्याला कंप्लीट सिलेबसचे नोट्स, 10 युनिट्सचे 10 मॉक टेस्ट, PYQs 2015 ते 2020 पर्यंत आणि फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध राहतील. आणि हा जर कोर्स तुम्ही घेता, तर याच्यासोबत तुम्हाला पेपर 1 पूर्णपणे फ्री राहील, जिथे आपल्याला राहतील 50 मॉक टेस्ट, फुल सिलेबसचे नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि PYQ आणि प्रॅक्टिस MCQचे PDFs. आपल्याकडे फक्त 3 दिवस अजून शेष आहे, 29, 30, 31. कारण 1 तारखेपासनं आपले प्राइस खूप वाढणार आहे. तर म्हणून आपण हा मौका मिस नका करू. 31 तारखेच्या आधी ऑफर सुरू असतानाच हा कोर्स जॉइन करून घ्या. ठीक आहे. आपल्याला कोर्स बद्दल काही क्युरीज असाल, तर दिलेल्या नंबरवर WhatsAppनी कॉन्टॅक्ट करावा. ओके. सुरू करू आपण आजचा लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, इंटरनॅशनल बिझनेसच्या सिलेबसला डिस्कस करू आधी, की कशी युनिट आहे, कसं तयारी करायची या युनिटला, मग कसे याच्यातनं जास्तीत जास्त मार्क घेण्यात येतील आपल्याला, मग स्टेजेस ऑफ इंटरनॅशनल ह्या आणि EPRG फ्रेमवर्क या 3 टॉपिक्सवर आपण क्वेश्चन्स डिस्कस करणार आहे. ठीक आहे. चला, आता आपण पाहू आपला सिलेबस. इंटरनॅशनल बिझनेस जी आहे, ती खूप इंटरेस्टिंग आणि खूप जास्ती स्कोरिंग युनिट आहे. इंटरनॅशनल बिझनेस आपण पहिला पॉइंट पाहिला, तर इंटरनॅशनल बिझनेसमध्ये मॅनेजिंग बिझनेस इन ग्लोबलायझेशन एरा, म्हणजे भूमंडलीकरणमध्ये आपल्या बिझनेसला कसं मॅनेज करता येईल ते आहे. मग थेओरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड, या थेओरीज ज्या आहे, या आपल्या कुठल्याही युनिट्समध्ये पिच्छा नाही सोडणार. तर थेओरीज आपण धरून त्याला, आणि थेओरीज जे आहे इंटरनॅशनल ट्रेड बिझनेसच्या, ह्या खूप महत्वाचे टॉपिक आहे. इथे एक गोष्ट तुम्हाला सांगतो, की जे टॉपिक्स मी रेड केलेले आहे, हे आपल्या एक्झाम मध्ये 100% शुअर टॉपिक्स आहे. मग आहे बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ पेमेंट ती आपल्या हिशोबाने खूप इम्पॉर्टंट आहे. मग फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे छोटासा टॉपिक, पण याचे टाइप्स मधनं आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. मग मल्टी रेग्युलेशन ऑफ ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट अंडर WTO, म्हणजे यांनी लिहून तर खूप मोठं दिलं, पण WTO जो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, याच्यातनं आपल्याला एक प्रश्न दरवर्षी विचारला जातो. म्हणून WTO ला आपण इग्नोर नका करू, कारण WTO मध्ये समजण्यासारखं काही नाहीये. आता हे जे 3-4 नावं इथे दिसत आहे, WTO, IMF, वर्ल्ड बँक, एक्झिम पॉलिसीज, इथे आपल्याला समजण्यासारखं काहीही नाहीये. याला आपल्याला पूर्णपणे पाठ करायचं आहे. इट इज ऑल अबाउट रूट लर्निंग. मग नंतर आपल्याकडे येतं फॉरेन ट्रेड प्रोसिजर्स अँड डॉक्युमेंटेशन, म्हणजे आपल्याला जर ट्रेडिंग करायचं आहे, तर आपल्याला कोणत्या प्रोसिजरच्या थ्रू जाता येईल आणि काय काय डॉक्युमेंट्स लागतील. तर हे एक आहे. आणि मग ह्या जर इथपर्यंत तुम्ही पाहता, तर इथून जे आहे साधारणपणे हा जो पार्ट आहे, हा इतका इतका जो पार्ट आहे, याच्यावरचा सगळा आपला याचा आहे,
इंटरनॅशनल बिझनेसचा. पण हा जो पार्ट मी लेफ्ट साइडनी ब्रॅकेट केला आहे, हा आपला इन्फॉर्मेशन सिस्टमचा आहे. इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय? कारण ही युनिट पूर्वी जेव्हा सिलेबस जुना होता, त्यावेळी यांना 2 वेगळ्या-वेगळ्या युनिट्समध्ये कन्सिडर केलं जायचं. पण आता ही एकच युनिट आहे. म्हणजे दोन्ही टॉपिक्स एकाच युनिट आहे. म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस पण हीच युनिट आहे आणि जी इन्फॉर्मेशन सिस्टम आहे ज्याच्यात आपण MIS, DSS, मग डाटा वेअरहाउसिंग, डेटा मायनिंग, नॉलेज मॅनेजमेंट, कन्सेप्ट, मॅनेजिंग टेक्नॉलॉजी, चेंज, हे जे आहे हे सगळी इन्फॉर्मेशन सिस्टमचा पार्ट आहे. इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये आपल्याला खूप जास्ती लोड घेण्याची गरज नाहीये, कारण इथून फक्त एक प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न अगदी सोपा असतो. म्हणजे फक्त तुम्ही क्वेश्चनच्या वर्डिंग वरूनच त्याचं उत्तर काढू शकता, की कोणती एक्झाम्पल दिले राहील आपल्याला आणि आपल्याला सांगायचं की हा इथे कोणत्या सिस्टम बद्दल बोलल्या गेला आहे. म्हणजे डिसिजन सपोर्ट सिस्टम आहे, एक्झिक्युटिव्ह सपोर्ट सिस्टम आहे, की MIS आहे. तर हे सगळ्या गोष्टी आहे आणि या डेटा मायनिंग, डेटा वेअरहाउसिंग, दीज आर स्मॉल टर्मिनॉलॉजीज. म्हणजे हा जो खालचा पोर्शन आहे याला आपल्याला जास्तीत जास्त 1 ते 2 दिवसाच्या आत आपण थ्योरी नोट्स वरून कव्हर करू शकता. कारण हा खूपच सिंपल आहे आणि इथून जास्तीत जास्त जे प्रश्न आपल्याला विचारले जातील ते वरचा जो इंटरनॅशनल बिझनेसचा पार्ट आहे, हा 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 पार्ट जो आहे इथपर्यंत, म्हणजे हा जो रोल ऑफ IMF, वर्ल्ड बँक पर्यंत जो पार्ट आहे, इथूनच सगळ्यात जास्ती प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, चला याच्या सोबत आता आपण आपले आजचा लेक्चर सुरू करू. आपल्या सिलेबसवर डिस्कशन आहे. जे टॉपिक्स रेड आहे ते आपण नोट करू शकता आणि त्याच्यावर या युनिटचा अभ्यास करताना त्याच्यावर खास लक्ष द्या. आणि या युनिटची अजून एक खासियत तुम्हाला सांगतो, की कधी-कधी याच्यात आपल्याला आउट ऑफ कंटेक्स्ट सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आउट ऑफ कंटेक्स्ट म्हणजे काय, की तो राहील ते इंटरनॅशनल बिझनेसशीच संबंधित. त्याचा संबंध इंटरनॅशनलशीच राहील, बिझनेसशीच राहील. पण कसं आहे, की कधी-कधी बऱ्याचदा अमेंडमेंट होतात. जसं एक्झिम पॉलिसी आता नवीन येते दर 5 वर्षांनी. मग IMF आणि वर्ल्ड बँक मध्ये काही अमेंडमेंट्स होतात, डायरेक्टर चेंज होतात, नवीन कंट्री जॉइन करते. तर हे आपल्याला अमेंडमेंट्स म्हणजे करंट अफेअर्स, सोप्या भाषेत, अगदी सोप्या भाषेत म्हटलं तर करंट अफेअर्स. करंट अफेअर्सची जाणीव असणं थोडीशी गरजेचं आहे. कारण आपण इग्नोर करतो आणि ते तिथून प्रश्न विचारतात आपला फायदा उचलायला. तर हे आपण करंट अफेअर्स एक्झामच्या आधी एकदा मी तुम्हाला करवून देईन. ठीक आहे. जे रिसेंट राहतील ते आपल्याला लक्षात ठेवायचे. खूप आधी जाण्याची गरज नाही. आता आपण आजचे क्वेश्चन्स सुरू करू. क्वेश्चन नंबर 1. फर्म दॅट ऑपरेट्स इंटरनॅशनली इज एबल टू. म्हणजे आपल्याला विचारलं आहे की जी फर्म आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑपरेट करते, जी फर्म आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला बिझनेस करते, ती काय काय करते? अर्न अ ग्रेटर रिटर्न फ्रॉम देअर स्किल्स अँड कोर कॉम्पिटन्सीज. म्हणजे त्यांचे जे स्किल्स आहे त्यांच्यातनं जास्तीत जास्त रेव्हेन्यू रिटर्न जनरेट करते. मग रिअलाइज लोकेशन इकॉनॉमिक्स वेअर दे कॅन बी परफॉर्म एफिशियंटली. म्हणजे असे जे इकॉनॉमीज ऑफ स्केल आहे ते अटेन करून जिथे ते चांगल्या चांगल्या प्रमाणात परफॉर्म करू शकतात ते. मग ऑप्शन सी आहे, रिअलाइज ग्रेटर एक्सपिरियन्स कर्व इकॉनॉमीज विच रिड्युसेस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. म्हणजे असे अनुभव एक्सपिरियन्स मिळवते ज्यांनी त्यांना आपली उत्पादन करण्याची जी किंमत आहे त्याला कमी करता येईल. आणि ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. कॉमन सेन्स बेस्ड क्वेश्चन आहे. आय होप आपल्याला जमला असेल क्वेश्चन. तर यांनी ऑप्शन ए मध्ये काय म्हटलं, की अर्न अ ग्रेटर रिटर्न फ्रॉम देअर स्किल्स अँड कोर कॉम्पिटन्सी. आपल्याला क्वेश्चन काय विचारला होता, की एक फर्म जेव्हा इंटरनॅशनली ऑपरेट करेल तेव्हा काय करेल, की त्याच्यासाठी मार्केटचा जो कव्हरेज आहे तो खूप वाढून जाईल. आणि जर त्याच्याकडे चांगला कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज असतो, स्किल्स आहे, चांगल्या कोर कॉम्पिटन्सीज आहे, तर ती काय करेल, जास्तीत जास्त आपल्या इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न मिळवू शकेल. तर आपला ऑप्शन ए जो आहे तो अगदी करेक्ट आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी पाहू आपण. रिअलाइज लोकेशन इकॉनॉमीज वेअर दे कॅन बी परफॉर्म्ड अबाउट मोस्ट एफिशियंटली. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यात जे आपले दुबई, UAE आहे किंवा जे इराण, इराक आहे,
त्यांनी काय केलं की तिथे एक फॉर्म ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी तिथे आपली फॉर्म सुरू केली आणि ती कशाची होती, ती जे ऑइल्स पेट्रोल्स वगैरे जे आहे, कारण तिथे खूप साऱ्या माइन्स आहे ना, म्हणजे या खूप जास्ती प्रमाणात कच्चं तेल वगैरे तिकडे उपलब्ध आहे, UAE दुबईमध्ये वगैरे. तर तिथे त्यांनी समजा फिल्ट्रेशन प्लांट जरी टाकला तर चांगल्या जागी टाकल्यामुळे, उचित जागी टाकल्यामुळे, म्हणजे चांगल्या लोकेशनवर टाकल्यामुळे त्यांना इकॉनॉमीज ऑफ स्केल जे आहे ते जनरेट करू शकतात आणि तिथे खूप जास्ती चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतील ते. ठीक आहे, तर ऑप्शन बी सुद्धा राईट आहे. मग ऑप्शन सी, रिअलाइज ग्रेटर एक्सपिरियन्स कर्व इकॉनॉमीज विच रिड्यूस देअर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. म्हणजे हळूहळू कंपनीला काय येईल, अनुभव येईल आणि अनुभवावरून ती आपल्या प्रोडक्ट उत्पादनची जी किंमत आहे तिला कमी करू शकेल. तर ही सुद्धा ऑप्शन राईट आहे. तर आपला फायनल आन्सर काय झाला, ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबव इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2, फॅक्टर ऑफ इंटरडिपेंडन्स इन मल्टी डोमेस्टिक स्ट्रॅटेजी इज. यांनी विचारलं आहे की इंटरडिपेंडन्स म्हणजे एकमेकावर जे डिपेंड असतं, तर मल्टी डोमेस्टिक मध्ये काय असतं, लो असतो की मॉडरेट असतो की हाय असतो की व्हेरी हाय असतो. फॅक्टर ऑफ इंटरडिपेंडन्स म्हणजे काय की आपल्या एकमेकांवर अवलंबून राहणं. तर आपण आय होप आपल्याला जमला असेल. तर याच्यात काय विचारलंय की फॅक्टर ऑफ इंटरडिपेंडन्स इन मल्टी डोमेस्टिक स्ट्रॅटेजी. मल्टी डोमेस्टिक स्ट्रॅटेजी म्हणजे काय, एक ही फर्म असते मल्टी डोमेस्टिक म्हणजे काय, ती वेगळ्या वेगळ्या देशात जाते आणि सपोज ही ए कंट्री आहे आणि ही बी कंट्री आहे आणि ही सी कंट्री आहे, असे 3 आपल्याकडे कंट्रीज आहे आणि आपली जी ऑर्गनायझेशन आहे ती XYZ लिमिटेड नावाची आपली ऑर्गनायझेशन आहे. तर हिचं काय करेल, हिचा आपला बिझनेस राहील. ठीक आहे, तर ही इकडे ए मध्ये पण आपला बिझनेस सुरू करेल, बी मध्ये पण आपला बिझनेस सुरू करेल आणि सी मध्ये पण बिझनेस सुरू करेल. जाऊ द्या, हे ABC सोडा. आपण एक धरू की ही चायनात जाईल, ही बी जपानमध्ये, ही चायना जाईल इकडे. चायनात तर खैर, चायनात जाऊ दे, चायनात लॉकडाऊन आहे, कोरोना आहे, आपण चायनात नाही जाणार. आपण जाऊ जपानमध्ये जाऊ, ब्राझीलमध्ये जाऊ आणि फ्रान्समध्ये जाऊ. ठीक आहे, 3 ठिकाणी गेलो आपण, फ्रान्स, ब्राझील आणि जपान, इथे 3 ठिकाणी आपण गेलो आहे आणि इथे आपली XYZ ऑर्गनायझेशन काम करून राहिली. ठीक आहे, आता इथून ही सेंट्रलाइज्ड आहे, पण या तिघी एकमेकावर अवलंबून आहे का, म्हणजे फ्रान्समध्ये जो बिझनेस करून राहिली कंट्री ती ब्राझीलवर डिपेंड करणार नाही. ठीक आहे, अरे यार काय होऊन राहिलं याला, हे जे आहे, हे तिघ जे आहे ते एकमेकावर डिपेंड नाही करणार, कारण फ्रान्समध्ये जी कंपनी ऑपरेट करून राहिली ती ते फ्रान्सच्या हिशोबाने, म्हणजे फ्रान्समध्ये कसं कल्चर आहे, कसे काय लोकांना पाहिजे आहे, तर ती फ्रान्सच्या हिशोबाने, फ्रान्सच्या लोकांच्या हिशोबाने देईल. मग ब्राझीलमध्ये काय होईल, ब्राझीलमध्ये जे सामान कंपनी बनवून राहिली तर ती ब्राझीलच्या कल्चरच्या अकॉर्डिंग देईल. आणि जपानमध्ये काय होईल की जपानच्या लोकांना जसं खूप इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स मध्ये इंटरेस्ट असतो, मग कार्स वगैरे टोयोटा वगैरे जशा कार्स आहेत तिथे इंटरेस्ट असतो, तर मोठ्या मोठ्या गाड्यां, मोठ्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. तर जपानमध्ये जी कंट्री आहे ती जाईल तिथे, ती जपानच्या हिशोबाने ऑपरेट करेल. तर इंटरडिपेंडन्स म्हणजे अवलंबून जे आहे ते एकमेकावर ते खूप लो राहील. ठीक आहे, तर आन्सर इज इंटरडिपेंडन्स इन द मल्टीनॅशनल डोमेस्टिक स्ट्रॅटेजी इज लो. मल्टी डोमेस्टिक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, तर याच्यात एक लाईन लक्षात ठेवा, जसा देश तसा भेष. ठीक आहे, मी इंग्लिश मध्ये लिहून दिलं, जसा देश तसा भेष, म्हणजे आपण आपल्या ज्या देशात आपण जाऊ आपण त्या हिशोबाने आपलं काम करू, त्याच्या त्या देशाच्या हिशोबाने आपण आपलं काम करू. ठीक आहे, चला आता हे आपल्या मल्टीनॅशनल कंपनीज जे आहे, मल्टीनॅशनल कंपनीजचे काही इथे फीचर्स दिले आहे ते पाहून घेऊ. तर मल्टी डोमेस्टिक, मल्टीनॅशनलला मल्टी डोमेस्टिक म्हणतात, लक्षात ठेवायचा हा पॉइंट. तर लार्ज स्केल ऑपरेशन्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन राहील, मग लार्ज नंबर ऑफ ब्रांचेस म्हणजे वेगळ्या वेगळ्या देशात चालली आहे तर ती त्याचे ब्रांचेस पण खूप राहतील, मग ह्यूज
की टर्नओव्हर, म्हणजे टर्नओव्हर जे आहे म्हणजे उत्पादन करणं वगैरे जे आहे ते खूप जास्त प्रमाणात राहील मल्टीनॅशनल कंपनीचं. कारण काय, जर तुम्ही टोटल कराल तर US मध्ये उत्पादन चालू आहे, फ्रान्समध्ये, ब्राझीलमध्ये, अजून इतर जे आपले UAE कंट्रीज आहे तिथेही चालू आहे. तर हे जे आहे ह्यूज टर्नओव्हर हा एक पॉईंट झाला. मग कंटिन्युअसली ग्रोथ, आपली ग्रोथ जी आहे ती कंटिन्युअसली होत राहील. कारण काय, आपल्याला कुठून ना कुठून तरी इन्कम येत राहील, तर कंटिन्युअस ग्रोथ राहील. मग हाय प्रोडक्ट क्वालिटी, हाय प्रोडक्ट क्वालिटी म्हणजे काय, कारण तुम्हाला त्या लोकांना इन्फ्लुएन्स करायचं आहे आणि तिथे तिथे ज्या टाईपचं प्रोडक्ट लोक एक्सेप्ट करतील, तुम्हाला त्या क्वालिटीचे प्रोडक्ट त्यांना द्यावं लागेल. तर हे जी आहे हाय प्रोडक्ट क्वालिटी, हे मल्टीनॅशनल कंपनीसाठी खूप महत्वाची आहे. कारण क्वालिटी मॅटर्स अलॉट फॉर अन MNC, म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीसाठी क्वालिटी ही खूप जास्त मॅटर करते. मग लार्ज स्केल ऍडव्हर्टायझिंग, लार्ज स्केल ऍडव्हर्टायझिंग म्हणजे काय, त्यांना प्रमोशन खूप जास्ती प्रमाणात करावं लागेल, ज्यांनी त्या देशांच्या लोकांना त्या आपल्या कंपनीबद्दल माहित होईल आणि ते आपलं प्रोडक्ट प्रिफर करतील. मग कंट्रोल फ्रॉम होम कंट्री, म्हणजे जी होम कंट्री आहे, जसं आपण आता तुम्हाला हे उदाहरण दिलं होतं जपान, ब्राझील, फ्रान्सचं, तर त्यांना काय करेल, आपली XYZ जी तिथे कुठे बसले आहे, ज्याचं जे हेडक्वार्टर आहे तो यांच्यावर लक्ष ठेवेल आणि यांच्या इथे ते सेंट्रलाइज जो आहे, डिसेंट्रलायझेशन त्यांना ऑफर केलं जाईल, पण कमीत कमी प्रमाणात. म्हणजे त्यांना एखादा जर काही खूप मोठा निर्णय घ्यायचा आहे तर त्यांना आपल्या कंपनीशी बोलूनच आपला डिसिजन घ्यावा लागेल. ठीक आहे, चला आता क्वेश्चन नंबर 3 पाहू आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ चॅलेंज फॉर कंपनी इफ इट प्रोसीड्स टुवर्ड्स इंटरनॅशनल ट्रेड. म्हणजे काय, की एखाद्या कंट्रीला जर इंटरनॅशनली जायचं आहे, म्हणजे विदेशात जर ट्रेड करायचं आहे, तर त्याच्यासाठी काय चॅलेंज किंवा अडचण यांच्यापैकी कोणती नाही. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज, ऑप्शन बी अवेलेबिलिटी ऑफ फॉरेन करन्सी, ऑप्शन सी गव्हर्नमेंट पॉलिसीज, ऑप्शन डी वाईड स्कोप ऑफ कॉम्पिटिशन. चला, आय होप आपल्याला जमला असेल. तर आपल्याला विचारलं काय की यांच्यापैकी कोणता अशी चॅलेंज किंवा डिफिकल्टी नाहीये, जर एखादी कंपनी आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याचा विचार करते तर त्याला कोणती अडचण नाही येणार, असं विचारलं गेलं आहे. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज हे जे आहे हे अडचण नाही आहे. दिस इज नॉट अन ऍडव्हान्टेज, दिस इज नॉट अ चॅलेंज. हे काय आहे, हे ऍडव्हान्टेज आहे. कारण कंपनी जवळ काही तर चांगलं असेल ना, काही तर त्याच्या कॉम्पिटिटर जे आहे त्यांच्यापेक्षा ते चांगलं राहील. तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो काही चॅलेंज नाही आहे, तो काय आहे, दॅट इज ऍडव्हान्टेज. ऑप्शन नंबर ए जो आहे तो काय आहे, तो आपला ऍडव्हान्टेज आहे. ठीक आहे, तो काही लिमिटेशन नाही आहे आपल्याला. मग अवेलेबिलिटी ऑफ फॉरेन करन्सी, एखादी कंपनी जर समजा कोणी आपला इंडिया आहे, इंडियाला जर युरोपमध्ये ट्रेडिंग करायचं आहे तर त्याच्याकडे सफिशियंट प्रमाणात फॉरेन करन्सी असणं गरजेचं आहे. कारण काय, जी आपल्याला समजा युरोपमध्ये जाऊन ट्रेड करायचं आहे तर तिथे तर आपला रुपया नाही चालणार, तिथे काय चालेल, तिथे युरोनी तुम्हाला ट्रेड करावं लागेल, तर फॉरेन करन्सी असणं ही गरजेचं आहे. मग गव्हर्नमेंटची पॉलिसीज म्हणजे गव्हर्नमेंट जे काही नियम आहे की अशा कंट्री सोबत या गुड्सचं ट्रेड करायचं किंवा नाही करायचं, किंवा जे ट्रेड बॅरियर्स असतात तर ते कशा पद्धतीने लावल्या गेले आहे, तर ही गव्हर्नमेंट पॉलिसीज मध्ये हे गोष्टी कव्हर होतील. तर हे सुद्धा एक चॅलेंज आहे. आणि ऑप्शन डी काय आहे, वाईड स्कोप ऑफ कॉम्पिटिशन. कारण आंतरराष्ट्रीय लेवलवर जर तुम्ही व्यापार करतो म्हणाल तर तिथे कॉम्पिटिशन जो आहे तो खूप जास्ती प्रमाणात राहील. तर हे सुद्धा एक चॅलेंज आहे. तर आपला करेक्ट आन्सर काय आहे, आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, दॅट इज कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. आता समजा तुम्ही विचार केला की आपल्या कंट्रीला आपण उक्रेनमध्ये पाठवू, तर तुमची कंपनी राहील की नाही तो तर नंतरचा प्रश्न. उक्रेनमध्ये तर तशीच लढाई सुरू आहे. आपण तिथे आपली कंपनी राहील की नाही त्याच्या आधी आपण वर चालला जाऊ तिथे गेल्यावर. ठीक आहे, तर
गव्हर्नमेंट हे जे आहे ही सुद्धा अडचण आहे की विचार जाण्यापूर्वी तुम्हाला कुठे जायचं आहे, तिथे पॉलिसीज काय आहे, हे सगळं माहीत असणं फार गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 4 आता इथे आपल्याला दिलंय की प्रॉब्लेम्स अँड डिफिकल्टीज, म्हणजे जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल ट्रेड बद्दल विचार करतात तर काय काय अडचणी येऊ शकतात आपल्याला. तर आपल्याकडे पॉइंट नंबर 1 आहे डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे खूप दूर, किती दूर जायचं आहे. मग डिफरंट लँग्वेजेस. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल आपल्या लोकल लेवलवर जर साध्या इंडियात मध्ये जर तुम्हाला दुसऱ्या राज्यात जायचंय तर तिथली भाषा येणं, तर आपल्याला समजा तुम्ही म्हटलं मी महाराष्ट्रात राहतो, मला तमिळनाडूत जायचंय, मला तेलंगणात जायचंय, तर तिथली भाषा तर तुम्हाला आली पाहिजे ना, थोडीफार आली नाही तरी समजली तर पाहिजे. सपोज तुम्ही एखाद्या माणसाला काही चांगलं आपल्या कंपनी आपल्या प्रोडक्ट बद्दल सांगून राहिले आणि तो त्याच्या भाषेत तुम्हाला शिव्या देऊन चालले गेला, तर मग तुम्हाला समजणारच नाही. तर तुम्हाला काय काय वाटेल की यांनी माझं प्रोडक्ट एक्सेप्ट केलं, माझं प्रोडक्ट आवडलं, नाही आवडलं. तर म्हणून त्या लँग्वेजची जाणीव असणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही त्यांना लोकांना इफेक्टिव्हली इन्फ्लुएन्स करू शकाल. तर ही एक डिफिकल्टी असते. मग रिस्क इन ट्रान्झिट म्हणजे सपोज तुम्ही घेऊन चालले आपला सामान आणि तुमच्या सामानाला कुठून काही समजा सी रूटनी घेऊन चालले आणि तिथे समजा काही डिझास्टर फेस हजार्ड फेस करावं लागलं, तर ही सुद्धा एक अडचण असते. मग इंटेन्स कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन खूप जास्ती प्रमाणात असतं. मग डिफिकल्टीज इन पेमेंट्स म्हणजे पेमेंट समोरची कंपनी जेव्हा घेईल तर समोरचा माणूस जर तो घेईल, तो आपल्या करन्सीत घेणं जास्ती प्रिफर करेल. तर तुम्हाला त्याची करन्सी तुमच्याकडे असणं, म्हणजे ज्या देशात तुम्हाला ट्रेड करायचं आहे ज्याच्यासोबत त्या देशाची करन्सी असणं गरजेचं आहे. तर डिफिकल्टी इन पेमेंट येते. मग इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट रिस्ट्रिक्शन्स म्हणजे काय पाठवायचं काय नाही, तर याच्यावरही रिस्ट्रिक्शन्स असतात. मग ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन हा आपल्या लँग्वेजशी संबंधित, आणि ट्रान्सपोर्टेशन जे आहे हे सुद्धा कोणता मोड वापरायचा, एंट्री मोड, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागतं. आणि मग लास्ट पॉइंट आहे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट इंटरनॅशनल ट्रेडर्स. ते इंटरनॅशनल ट्रेडर्स जे चांगले ट्रेडर्स आहेत ते कोणते आहे, तर हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग क्वेश्चन नंबर 4, टिपिकली द लास्ट स्टेप इन द इंटरनॅशनलायझेशन प्रोसेसेस, म्हणजे याने विचारलंय की आपल्याला जर पूर्णपणे इंटरनॅशनलायझेशन प्रोसेस आपण करतो, तर याच्यात आपली लास्ट स्टेप कोणती असते. तर आपल्याकडे ऑप्शन आहे. ऑप्शन ए लायसेन्सिंग, ऑप्शन बी एक्सपोर्टिंग, ऑप्शन सी होली ऑन सबसिडीज आणि ऑप्शन डी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर इथे आपल्याकडे जी राईट आन्सर आहे ती आहे ऑप्शन सी होली ऑन सबसिडीज. आता आपण एक डिस्कस करू क्वेश्चन. लायसेन्सिंग, लायसेन्सिंग मध्ये काय होतं की जी इंटरनॅशनल कंपनी असते ती तुम्हाला राईट्स आपले इंटलेक्च्युअल जे आहे त्याचा काही प्रमाण देऊन देते आणि ते लायसन्स मिळाल्यावर तुम्ही आपल्या कंट्रीत त्याचं ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे. मग ऑप्शन बी एक्सपोर्टिंग. एक्सपोर्टिंग म्हणजे काय की साधा अगदी सोपं की तुम्ही तुमचं प्रोडक्ट जे आहे ते दुसऱ्या देशांमध्ये एक्सपोर्ट करून राहिले आणि तिथे एक्सपोर्टिंग मध्ये जो आहे तो सगळ्यात कमी रिस्क असतो. ठीक आहे. पण लायसन्सिंग मध्ये काय राहील की तुमच्यावर कंट्रोल, जी कंपनी आहे जी तुम्हाला लायसन्स देऊन राहिली तर ती आपला कंट्रोल बऱ्याच प्रमाणात ठेवेल. मग एक्सपोर्टिंग, एक्सपोर्टिंग मध्ये काय होईल की तुम्ही तुमचं प्रोडक्ट जे आहे ते दुसऱ्या देशांना मध्ये जाऊन विकून राहिले, दॅट इज एक्सपोर्टिंग. आणि एक्सपोर्टिंग मध्ये सगळ्यात लोएस्ट रिस्क असते आणि सगळ्यात कमी कंट्रोल तुमच्यावर असतो, तुम्हीच मालक असता जवळजवळ. तर एक्सपोर्टिंग मध्ये कंट्रोल. मग ऑप्शन सी जे आहे होली ओन सबसिडीज. होली ओन सबसिडीज जे आहे हे सगळ्यात रिस्की आणि सगळ्यात जास्ती कंट्रोल आणि शेवटचा अल्टरनेटिव्ह इंटरनॅशनलायझेशन प्रोसेसमध्ये सगळ्यात शेवटचा प्रोसेस आहे. कारण इथे काय केलं जातं की तुम्हाला तुमच्यावर पूर्णपणे अधिकार मिळवून घेतला जातो, दॅट इज होली ऑन सबसिडीज. आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे दुसरी बाहेरच्या कंपनीज आपल्या कंट्रीत येऊन आपले पैसे लावते आणि तिथे आपलं प्रोजेक्ट वगैरे स्टॅब्लिश करते. चला आता आपण पाहून घेऊ होली ऑन सबसिडीज म्हणजे काय होतं. की होली ऑन सबसिडी इज अ कंपनी हुज कॉमन स्टॉक इज 100% ओन बाय अनदर कंपनी. म्हणजे काय की तुमचे कंपनीचे जे शेअर्स आहे त्याला
पूर्णपणे म्हणजे 100% एक दुसरी कंपनी ओन करून घेते, त्याची ओनरशिप जी आहे ती आपल्याकडे घेऊन घेते. अ कंपनी कॅन बी बिकम होली ओन सबसिडीज थ्रू अन एक्विजिशन बाय अ पेरेंट कंपनी. म्हणजे काय होतं की एक पेरेंट कंपनी जी आहे ती ती जर तुम्हाला एक्वायर करते, तुमच्या कंपनीला एक्वायर करते, तर ती त्याच्यात तुम्हाला काय होईल की ती ओनरशिप जी आहे तुमच्या कंपनीची ती त्याच्याकडे चालली जाईल. मग मेजॉरिटी ओन सबसिडीज इज अ कंपनी होली ओन सबसिडी इज 51% टू 99% ओन बाय अ पेरेंट कंपनी. म्हणजे एक पेरेंट कंपनी कधी होली ओन सबसिडीज ची अचीव करू शकेल जर ती 50% पेक्षा जास्ती म्हणजे 51 ते 99% जर तुमचे शेअर्स घेऊन राहिली, तुमचे कॉमन इक्विटी शेअर्सला जर ती ओन करून राहिली, तर देन इट विल बी कॉल्ड एज होली ओन सबसिडीज. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ओनरशिप त्या कंपनीची त्या पेरेंट कंपनीजवळ तेव्हाच जाईल जेव्हा काय करेल ती ती तुमच्या कॉमन स्टॉक म्हणजे ज्याला आपण इक्विटी शेअर म्हणतो, ज्याच्यात आपल्याला डिसिजन घेण्याची पॉवर असते, ती जर ते एक्वायर करते तर देन इट विल बी कॉल्ड एज होली ओन सबसिडीज. जर आपल्याला असं स्टेटमेंट आला की प्रिफरन्स शेअरला एक्वायर करते 51 ते 99% जर प्रिफरन्स शेअरला जर एक्वायर करते म्हटलं तर ही होली ओन सबसिडी होणार नाही. ठीक आहे, चला क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर 5 पाहू आता. विच इज द राईट सिक्वेन्स ऑफ स्टेजेस ऑफ इंटरनॅशनलायझेशन. म्हणजे इथे आपल्याला स्टेजेस ऑफ इंटरनॅशनलायझेशन दिले आहे, तर याच्यात आपल्याला सांगायचं आहे की करेक्ट सिक्वेन्स काय आहे त्यांचा. आपल्याकडे ऑप्शन ए आहे डोमेस्टिक, ट्रान्सनॅशनल, ग्लोबल, इंटरनॅशनल आणि मल्टीनॅशनल. मग ऑप्शन बी मध्ये आहे डोमेस्टिक, इंटरनॅशनल, मल्टीनॅशनल, ग्लोबल आणि ट्रान्सनॅशनल. ऑप्शन सी मध्ये आहे डोमेस्टिक, मल्टीनॅशनल, इंटरनॅशनल, ट्रान्सनॅशनल आणि ग्लोबल. आणि लास्ट स्टेप ऑप्शन डी मध्ये काय आहे डोमेस्टिक, इंटरनॅशनल, ट्रान्सनॅशनल, मल्टीनॅशनल आणि ग्लोबल. आता या अशा सिक्वेन्स वाल्या क्वेश्चन आपण आधी बरेच केले आहे, मार्केटिंग मध्ये केले आहे, HRM मध्येही केले आहे. तर इथे आता आपण ऑप्शन इथेच दाखवतो तुम्हाला ऑप्शन वाईज कसा डिलीट करायचं यांना. तर आपल्याला माहिती आहे की सगळ्यात पहिला जो येईल तो डोमेस्टिक येईल, पण डोमेस्टिक नंतर एकदम ट्रान्सनॅशनल नाही आहेत, तर हा तर गेला. मग डोमेस्टिक नंतर एकदम मल्टीनॅशनलही नाही आहेत, तर हाही गेला. मग आता राहिले आपले हे दोन ए आणि सी, आपले जे आहे ते इलिमिनेट झाले आहे. कारण डोमेस्टिक नंतर काय येईल, डोमेस्टिक नंतर एकदम तुम्ही सगळ्यात जिओसेंट्रिक लेवलवर चालले जाल का, नाही, असं नाही होणार. तर डोमेस्टिक नंतर कधीही इंटरनॅशनल येईल. तर आपल्याकडे आता ऑप्शन ए आणि सी जो आहे तो आपला कटलेला आहे. आता आपल्याकडे बी आणि डी उरले, कारण डोमेस्टिक नंतर इंटरनॅशनल हे दिलेलं आहे. पण डोमेस्टिक, इंटरनॅशनल आणि मल्टीनॅशनल, इथे तर काय झालं की डोमेस्टिक, इंटरनॅशनल आणि ट्रान्सनॅशनल, तर हाही कटला, म्हणजे ऑप्शन डी इज ऑल्सो डिलीटेड. तर करेक्ट आन्सर काय येईल आपली, ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, डोमेस्टिक, इंटरनॅशनल, मल्टीनॅशनल, ग्लोबल आणि ट्रान्सनॅशनल. आधी तुम्ही काय कराल की आपल्या कंट्रीच्या लेवलमध्ये व्यापार कराल, मग बाहेरच्या जग इंटरनॅशनल लेवलवर व्यापार कराल, मग मल्टीनॅशनल म्हणजे वेगळ्या वेगळ्या कंट्रीज जाल, त्याच्या हिशोबाने व्यापार कराल, मग ग्लोबल म्हणजे पूर्ण विश्वस्तरीय विश्व लेवलवर तुमची कंपनी ऑपरेट करेल, आणि ट्रान्सनॅशनल तुमची कंपनी राजा बनून जाईल, तिथे असा काही प्रोडक्ट बनवेल ती जो सगळ्या टाईपचे सगळ्या देशांचे लोक एक्सेप्ट करून राहिले. ठीक आहे, तर DIMGD हा आपण निमोनिक लक्षात ठेवायचा, यांनी आपला सिक्वेन्स वाला हा जो क्वेश्चन आहे हा चुकणार नाही. ठीक, तर ऑप्शन बी इज द राईट आन्सर. आता आपण हे स्टेजेस इथे दिलेले आहे की डोमेस्टिक कंपनी म्हणजे काय की जी आपल्या इंटरनॅशनल बाउंड्रीज, जी आपल्या बाउंड्रीज मध्येच ऑपरेट करून राहिली, म्हणजे एखादी कंपनी इंडियातच ऑपरेट करून राहिली तर त्याला आपण काय म्हणू, डोमेस्टिक कंट्री. मग
इंटरनॅशनल कंपनी म्हणजे काय, की जी कंट्री जी आहे ती एक किंवा दोन पहिल्या एक देशासोबत, सपोज इंडिया आणि जपानचं ट्रेडिंग चालू आहे तर दॅट विल बी इंटरनॅशनल कंपनी. मग मल्टीनॅशनल म्हणजे काय, की तुमचं इंडियात हेडक्वार्टर आहे, तुम्ही फ्रान्समध्येही जाता, तुम्ही ब्राझीलमध्येही जाता, मग तुम्ही आपल्या पाकिस्तान काय आहे, पाकिस्तानमध्ये काय जाणार, जाऊ दे. आपण नेपाळ, भूटानमध्ये जातात तर हे काय होईल, आणि त्यांच्या हिशोबाने प्रोडक्ट देतात तर दॅट विल बी मल्टीनॅशनल. सांगितलं ना, जसा देश तसा भेस. तर हे आपण लक्षात ठेवायचं. मग ग्लोबल कंपनीमध्ये दोन गोष्टी होतील. एक तर कंपनी काय करेल, की एका कंट्रीमध्ये ती प्रोड्यूस करेल. म्हणजे सपोज ही इंडिया आहे, तर इंडियन कंपनी ग्लोबल कधी बनेल, जर ती इंडियामध्ये आपलं प्रोडक्शन करते आणि पूर्ण वर्ल्ड लेवलवर आपल्या प्रोडक्टला मार्केटिंग करते वर्ल्ड लेवलवर, तर देन इट विल बी कॉल्ड एज ग्लोबल कंपनी. म्हणजे इंडियात त्याचं प्रोडक्शन चालू आहे आणि वर्ल्ड लेवलवर त्याचं मार्केटिंग सुरू आहे. आणि दुसऱ्या पद्धतीने काय होईल, की एक तर वर्ल्ड लेवलवर प्रोडक्शन जे आहे ते वर्ल्ड लेवलवर राहील, आणि मार्केटिंग जी आहे ती फक्त US मध्ये करून राहिली. एकाच कंट्रीत, एक पर्टिक्युलर कंट्रीमध्ये जर आपण मार्केटिंग करतो, तर अशा दोन केसेस या ग्लोबल कंपनीच्या केसमध्ये होतील. की पहिल्यांदा ती काय करेल, की एकाच देशात बनवेल आणि पूर्ण विश्वात मार्केटिंग करेल, आणि किंवा दुसऱ्या याच्यात म्हणजे वर्ल्ड लेवलवर बनवेल आणि फक्त एका पर्टिक्युलर कंट्रीमध्ये आपला प्रोडक्ट मार्केटिंग करेल. आणि ट्रान्सनॅशनल म्हणजे कंपनीचं स्केल ऑफ ऑपरेशन जे आहे, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात कंपनी आपला बिझनेस करून राहिली, की ती असे प्रोडक्ट बनवेल जे पूर्ण जग लेवलवर चालू आहे, जे सगळे टाईपचे लोक एक्सेप्ट करतात. इथे सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे आपलं पेप्सी कोका कोला आहे. कारण पेप्सी कोका कोला काय, 10 वर्षाचा मुलगाही पितो आणि 80 वर्षाचे आजोबाही पितात. तर हे जे आहे, ही ट्रान्सनॅशनल कंपनीचं हे उदाहरण झालं. ठीक आहे. आता आपण हे डिटेलमध्ये पाहू, की यांचे फीचर्स काय असतात, म्हणजे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तर सगळ्यात पहिले आपण इंटरनॅशनल कंपनी पाहू, कारण आपण सुरू इथूनच करतो की नाही. इंटरनॅशनल कंपनीमध्ये काय, रिलेशनशिप बिटवीन 2 ऑर मोर नेशन्स, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्ती नेशन मध्ये संबंध असणं, ही एक कॅरेक्टरिस्टिक. मग ट्रान्सपोर्ट इज बिझनेस आउटसाइड वन होम कंट्री, म्हणजे जे होम कंट्री आहे, जिथे मेन हेडक्वार्टर आहे, तिथून ती आपला बिझनेस दुसऱ्या कंट्रीज मध्ये घेऊन जाते. मग ईच ऑपरेशन इज रेप्लिकेशन ऑफ कंट्रीज डोमेस्टिक बिझनेस प्रोडक्ट सर्व्हिसेस. म्हणजे इथे काय होतं थर्ड पॉइंट मध्ये, की ती जी कंट्री आहे, कंट्री काय करते, की जसं ती डोमेस्टिक मध्ये ऑपरेट करून राहिली, तर तसंच ती दुसऱ्या देशांमध्ये ऑपरेट करेल. आणि इन्व्हॉल्व सबसिडीज, जनरल मॅनेजर्स, म्हणजे सबसिडीज राहतील. म्हणजे होस्ट कंट्री आहे, होस्ट कंट्री म्हणजे काय, की जिथे ती ऑपरेट करून राहिली, तिथे त्याचे सबसिडीज राहतील. ठीक आहे. आता आपण इंटरनॅशनल पाहिलं. इंटरनॅशनल मधून आपण आता मल्टीनॅशनल कडे येऊ. ठीक आहे. मल्टीनॅशनल मध्ये काय येतील, की वेन पीपल इन डिफरंट कंट्रीज हॅव सिग्निफिकंट डिफरंट टेस्ट, मल्टी डोमेस्टिक विल ऑफन बी द बेस्ट चॉईस. म्हणजे जेव्हा वेगळ्या वेगळ्या देशात लोकांचे वेगळे टेस्ट आहे, वेगळे प्रिफरन्स आहे, कल्चर वाईज प्रोडक्ट ला प्रिफरन्स दिला जातो, तर ती अशा वातावरणात जी कंपनी ऑपरेट करेल, ती कंपनी काय करेल, मल्टी डोमेस्टिक कॉर्पोरेशन्स एंटाइटल्स डिफरंट in essentially operate in different businesses, decision making is decentralized. म्हणजे इथे काय होतं, की इथे दोन गोष्टी होतात, की कंपनीचं जे डिसिजन मेकिंग आहे ते काही प्रमाणात डिसेंट्रलाइज करून देण्यात. कारण तुम्हाला ज्या कंट्रीत तुम्हाला बिझनेस करायचा आहे, त्या कंट्रीत तुम्हाला त्याच्या हिशोबाने प्रोडक्ट बनवावं लागेल. जाऊ द्या, याच्यात खूप जास्ती आतमध्ये मल्टीनॅशनल मध्ये आपण स्वतः एवढं लक्षात ठेवायचं, की जसा देश तसा भेस. म्हणजे जे कंट्रीच्या त्या देशांच्या लोकांना जे पाहिजे आहे, आपण तेच ऑफर करू. ठीक आहे. मग ग्लोबलायझेशन मध्ये काय होतं, की ट्रीट कन्सिडर द एंटायर वर्ल्ड ॲज वर्ल्ड मार्केट.
म्हणजे पूर्ण जग जे आहे ते त्या कंपनीसाठी मार्केट आहे. आणि मे ऑपरेट विथ अ मिक्सचर ऑफ 2 or more ऑर्गनायझेशन्स स्ट्रक्चर सायमल्टेनियसली. म्हणजे इथे काय होईल की दोन ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, दोन टाईपचे ऑर्गनायझेशन्स मिळून एक आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग करतील. ठीक आहे, ऑपरेशन्स करतील. आणि डिसिजन मेकिंग इज फुल्ली सेंट्रलाइज. इथे काय राहील की आपली जी डिसिजन मेकिंग पॉवर जी आहे ती पूर्णपणे सेंट्रलाइज राहील. ठीक आहे. तर जी ग्लोबलायझेशन आहे, तर ग्लोबलायझेशन मध्ये GC लक्षात ठेवायचं. म्हणजे डिसिजन मेकिंग जे आहे ते सेंट्रलाइज राहील आणि मल्टी डोमेस्टिक किंवा मल्टीनॅशनल ज्याला म्हणतो तिथे आपली पॉवर जी आहे ती काही प्रमाणात डिसेंट्रलाइज करण्यात येईल. आता आपण सगळ्यात लास्ट पाहू आपला ट्रान्सनॅशनल. ट्रान्सनॅशनल मध्ये काय होतं की ट्रान्सनॅशनल मध्ये यूज स्पेशलाइज्ड फॅसिलिटी टू परमिट लोकल रिस्पॉन्सिव्हनेस. म्हणजे जे लोकांना पाहिजे आहे त्याच्यासाठी खूप स्पेशल फॅसिलिटीज उपयोग करण्यात येतात. मग लार्ज स्केल डिसेंट्रलायझेशन ऑफ डिसिजन मेकिंग. म्हणजे तुमचं जे डिसिजन मेकिंग आहे ते खूप मोठ्या प्रमाणात डिसेंट्रलाइज करून देण्यात येतं. मल्टीनॅशनल मध्ये काय होतं की तुमचं डिसेंट्रलाइज तर करतो, पण आपण जर काही खूप मोठा निर्णय घ्यायचा आहे तर आपल्याला कंपनीचा सल्ला घ्यावा लागतो. पण ट्रान्सनॅशनल मध्ये काय होतं, जसं वाटतं तसं करा अशासारखं. मग each business unit across the globe has the freedom to make and implement its own HRM policies and practices. म्हणजे ह्युमन रिसोर्स जो जसा जिथे ज्या देशात ज्या प्रमाणात लेबर लागतो त्याच्यासाठी कंपनी आपली स्ट्रॅटेजी बनवेल आणि तिला इम्प्लिमेंट करेल. तर अशी आपल्याला पूर्णपणे फॅसिलिटी दिल्या जाते. कसे, कुठे? ट्रान्सनॅशनल मध्ये. हे आपण लक्षात ठेवायचं. हे आपले चारही याचे फीचर्स आहे. आणि डोमेस्टिक मध्ये काय होतं की डोमेस्टिक मध्ये सोप्या भाषेत म्हणजे की जी कंपनी जी आहे ती आपल्या पॉलिटिकल बाउंड्रीजच्या आतच जिला ट्रेड करते, दॅट इज डोमेस्टिक कंपनी. ठीक आहे. क्वेश्चन 6 पाहू आपण. द फॉलोइंग फॅक्टर्स आर की ड्रायव्हर्स ऑफ ग्लोबलायझेशन. म्हणजे भूमंडलीकरणचे कोणते प्रमुख घटक आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे गव्हर्नमेंट ऍक्शन, एक्सचेंज रेट्स, competition and socio demographic factors. मग ऑप्शन बी आहे मार्केट कन्व्हर्जन्स, कॉम्पिटिशन, एक्सचेंज रेट अँड कॉस्ट ऍडव्हान्टेज. मग ऑप्शन सी कॉस्ट ऍडव्हान्टेज, गव्हर्नमेंट ऍक्शन, इकॉनॉमिक सायकल्स अँड कॉम्पिटिशन. मग ऑप्शन डी आहे मार्केट कॉस्ट, कॉम्पिटिशन अँड गव्हर्नमेंट पॉलिसीज. ठीक आहे. आय होप आपल्याला जमलं असेल. तर आपण आता क्वेश्चन डिस्कस करू. आपला जो ग्लोबलायझेशन आहे तर त्याला कोणकोणते घटक प्रभावित करतात, म्हणजे विच फॅक्टर इन्फ्लुएन्स ग्लोबलायझेशन हे आपण पाहू. तर एक्सचेंज रेट जे आहे ते महत्वाचे असतात पण ते इफेक्ट नाही करत. तर इथे तुमची ऑप्शन ए डिलीट झाली. कारण गव्हर्नमेंट ऍक्शन तर सगळी पूर्ण ग्लोबलायझेशन मध्ये एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. मग सोशो सोशो डेमोग्राफिक फॅक्टर्स हेही आल्यामुळे हा ऑप्शन तुमचा डिलीट झाला. मग ऑप्शन बी पाहू आपण. ऑप्शन बी मध्ये काय म्हटलं यांनी की इथेही यांनी एक्सचेंज रेट देऊन दिला आणि एक नवीन दिलं की मार्केट कन्व्हर्जन्स. मार्केट कन्व्हर्जन्स म्हणजे तुमची मार्केट कितपत कवर्ड आहे ते, आणि तुमच्याकडे कॉस्ट ऍडव्हान्टेज. मग ऑप्शन सी कॉस्ट ऍडव्हान्टेज, गव्हर्नमेंट ऍक्शन, इकॉनॉमिक सायकल्स आणि कॉम्पिटिशन. इकॉनॉमिक सायकल्स म्हणजे बिझनेस सायकल बद्दल, जे ट्रेड सायकल्स वगैरे असतात याच्याबद्दल म्हटलं. तर ही काही ग्लोबलायझेशनची फॅक्टरला इन्फ्लुएन्स नाही करत. तर हे सुद्धा इथे इनकरेक्ट झालं. पण ऑप्शन नंबर डी जो आहे, ऑप्शन नंबर डी मार्केट कॉस्ट, कॉम्पिटिशन आणि गव्हर्नमेंट पॉलिसीज हे तिन्ही इथे आलं आहे. म्हणून हा ऑप्शन नंबर डी जो आहे दॅट इज द राईट आन्सर. हे तीन प्रमुख घटक आहे कोणते, मार्केट कॉस्ट, कॉम्पिटिशन आणि गव्हर्नमेंट पॉलिसीज. हे जे तीन घटक आहे हे सगळ्यात जास्ती ग्लोबलायझेशनला प्रभावित आर द की ड्रायव्हर्स ऑफ ग्लोबलायझेशन. आता आपण इथे पाहून घेऊ की कोणकोणते फॅक्टर ड्रायव्हर्स आहे. तर ड्रायव्हर म्हणजे घटक म्हणजे ज्यांनी तर आपल्याकडे फर्स्ट पॉइंट आहे मार्केट फॅक्टर्स. मार्केट फॅक्टर्स म्हणजे मार्केट कसं आहे ते. याच्यात आपल्याकडे काय येतं की वर्ल्ड कस्टमर्स आर
सिमिलर अक्रॉस नेचर. मग चॅलेंज चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑन बिकमिंग मोर ग्लोबल. म्हणजे जसं जसं तुम्ही ग्लोबल होत जाल तसं तसं तुम्हाला आपल्या डिस्ट्रीब्युशन चॅनलला वाढवावं लागेल. मग टेक्नॉलॉजी इन मेकिंग वर्ल्ड मार्केट्स मोर ऍक्सेसेबल. म्हणजे आपल्या टेक्नॉलॉजीला वाढवावं लागेल जिथे ज्या हिशोबाने तुम्हाला विश्वस्तरेवर मार्केटिंग करता येईल. मग कॉस्ट फॅक्टर्स मध्ये काय येतं की अवॉइडिंग कॉस्ट इन इफेक्टिव्हनेस. म्हणजे तुम्ही जे पैसे लावाल ते तुमचे वाया नाही गेले पाहिजे. तर कॉस्ट फॅक्टर्स मध्ये हा एक महत्वाचा पॉईंट येतो की कॉस्ट इन इफेक्टिव्हनेस. म्हणजे तुमचे पैसे वाया नाही गेले पाहिजे. मग अवॉइडिंग डुप्लिकेशन ऑफ एफर्ट. म्हणजे तुम्ही जसं करून राहिले तसं एखादी सेम कंपनी दुसरं तसं करून राहिली, ते डुप्लिकेशन नाही झालं पाहिजे. मग ऑप्शन सी, पॉइंट सी काय आहे, साईज ऑफ मेजर ऍसेट. म्हणजे तुमची जी कंपनीचा जो प्रोजेक्ट आहे, मशिनरी आहे, याचा साईज किती आहे हे सुद्धा मॅटर करतं. मग एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये काय होतं की गव्हर्नमेंट बॅरियर्स हॅव फॉलन ड्रास्टिकली. म्हणजे आजकाल काय झालंय की गव्हर्नमेंटचे बॅरियर जे आहेत ते बरेच मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तुम्ही कुठेही देशात जाऊन ग्लोबल लेवलवर ट्रेड करू शकता, फक्त परवानगी घ्यावी लागते. पण तो देश तुम्हाला परवानगी देईलच याचे काही गॅरंटी नाही. सपोज पाकिस्तान आला, पाकिस्तान म्हणतो की आम्ही तुमच्याकडे येऊन ट्रेड करू. अरे भाई, जो तू स्वतःचा धंदा नाही करू शकत आहे, तू स्वतःच्या हालत तुमची खराब आहे, तर इकडे येऊन कशाला ट्रेड करतो. आणि पाकिस्तानची जी वृत्ती आहे ती फारच खराब आहे. इकडे येईल ट्रेड करायला आणि इकडे बम ब्लास्ट करत राहील. तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे जे पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, टेक्नॉलॉजिकल, लिगल, एन्व्हायरमेंटल जे म्हणतो तो पेस्टल फॅक्टर. हा पर्यावरणशी संबंधित नाहीये, हा बिझनेस एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. ठीक आहे. मग ऍक्सेलरेटेड फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन अक्रॉस द बॉर्डर्स. म्हणजे तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन जी आहे ती मोठ्या प्रमाणात बाहेर गेली पाहिजे. आणि रिमूव्हल ऑफ बॅरियर्स अँड रॅपिड टेक्नॉलॉजी ग्रोथ. म्हणजे तुमच्यावर जे ट्रेड बॅरियर्स आहे ते हटवण्यात येतील आणि तुमची टेक्नॉलॉजी ग्रोथ झाली पाहिजे. मग कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर्स म्हणजे काय की कॉम्पिटिशन कसं आहे त्याच्या हिशोबाने. तर कंपनीज टेक ऍक्शन टू मॅच कॉम्पिटिटर्स मूव्ह. म्हणजे जसं असं कॉम्पिटिटर करेल त्याच्याशी जास्ती चांगलं करण्याचा आपण प्रयत्न करू. मग कंपनीज लुक लेस कॉम्पिटिटिव्ह मार्केट. म्हणजे कंपनीज काय पाहतील, असा मार्केट पाहतील जिथे कॉम्पिटिशन अगदी कमी आहे. कारण ज्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन कमी राहील तिथे तुमचं तर वेटेज वाढून जाईल ना. तर ही कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर मध्ये एक पॉइंट आहे. आणि मार्केट प्रेझेन्स नेसेसरी टू एक्झिक्युटिंग द ग्लोबल स्ट्रॅटेजी. म्हणजे जर तुम्हाला ग्लोबल लेवलवर ऑपरेट करायचं आहे तर तुमची जी प्रेझेन्स आहे ती अशा ठिकाणी असली पाहिजे जिथून तुम्ही सगळ्या जास्तीत जास्त देशांचा ऍक्सेस करू शकाल. ठीक आहे. तर हे आपले 4 फॅक्टर्स आहे: मार्केट फॅक्टर्स, कॉस्ट फॅक्टर्स, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आणि कॉम्पिटिटिव्ह. ठीक. आता जिओग्राफिकल इंडिकेशन स्पेसिफाय. म्हणजे जे जिओग्राफिकल इंडिकेशन असतं ते काय स्पेसिफाय करतं की प्लेस ऑफ ओरिजिन ऑफ गुड्स. मग ऑप्शन बी आहे आपल्याकडे स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोडक्ट असोसिएटेड विथ द प्लेस ऑफ ओरिजिन. मग प्लेस अँड स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोडक्ट. आणि ऑप्शन डी आहे प्लेस ऑर स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोडक्ट. अरे, हे ऑप्शन सी आणि डी सेम आलाय. आय होप आपल्याला जमलं असेल. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. कारण कसं होतं की प्लेस अँड ओरिजिन ऑफ द गुड्स म्हणजे कुठून गुड्स आला आहे हे तर जॉग्राफिकल इंडिकेट करेल, पण नुसतं तेवढंच करेल होईल का? नाही. मग स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोडक्ट असोसिएटेड विथ द प्लेस ऑफ ओरिजिन. म्हणजे जिथे तो गुड्स, जिथून तो प्रोडक्ट तुम्हाला आला आहे त्या जागेचे तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स सांगाल. म्हणजे तिथे प्रोडक्ट असा प्रोड्यूस केला होता ते महत्वाचा. कस्टमर ते नाही पाहत. कस्टमर काय पाहतो? क्वालिटीज पाहतो. तर इथे काय येईल आपलं उत्तर? प्लेस अँड स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोडक्ट. ऑप्शन नंबर सी जो आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे की जो जिथे आपला गुड्स प्रोड्यूस झाला ते तर पाहिजेच आपल्याला, पण त्या गुड्सचे खास कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे तर हे महत्वाचं आहे. तर ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. मग क्वेश्चन नंबर 8,
क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दोन स्टेटमेंट दिलेले आहे. स्टेटमेंट 1, इन केस ऑफ मल्टी डोमेस्टिक फर्म अ फर्म युजेस कॉमन स्ट्रॅटेजीज फॉर डिफरंट कंट्रीज. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2, ग्लोबल स्ट्रॅटेजी ग्लोबल स्टेज ऑफ इंटरनॅशनल नॅशनलायझेशन इज मोस्ट रिस्की स्टेज. ठीक आहे. आता इतक्या डिटेलवर समजवलेलं आहे हे मागच्या स्लाइड्स मध्ये, तर या प्रश्नाला चुकवू नका. थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे, पण याला चुकवू नका, कारण आता जवळपास मागच्या 10 मिनिटं आपण तेच डिस्कस केलं. आय होप आपल्याला जमला असेल. तर स्टेटमेंट नंबर 1 मध्ये काय म्हटलं की इन केस ऑफ मल्टी डोमेस्टिक फर्म अ फर्म युजेस अ कॉमन स्ट्रॅटेजीज फॉर डिफरंट कंट्रीज. तर मल्टी डोमेस्टिक मगासपासून सांगून राहिलो की जसा देश तसा भेस. म्हणजे इथे काय म्हटलं यांनी ऑप्शन स्टेटमेंट 1 मध्ये की कॉमन स्ट्रॅटेजी. अरे असं कसं चालेल, म्हणजे मग तर ती ग्लोबल कंपनी होऊन जाईल ना. तर इथे मल्टी डोमेस्टिक ही स्टेटमेंट आपली चुकली, कारण डिफरंट स्ट्रॅटेजीज फॉर डिफरंट कंट्रीज असं पाहिजे. मग स्टेटमेंट नंबर 2 पाहू आपण. ग्लोबल स्टेज ऑफ इंटरनॅशनलायझेशन इज द मोस्ट रिस्की इंटरनॅशनलायझेशन, रिस्की स्टेज. तर ही सुद्धा आपली चुकून जाईल. ग्लोबल स्टेज ऑफ इंटरनॅशनलायझेशन सगळ्यात जास्ती रिस्की नसते. सगळ्यात जास्ती रिस्की असते ट्रान्सनॅशनल स्ट्रॅटेजी, कारण ट्रान्सनॅशनल मध्ये तुमचा जो स्केल ऑफ ऑपरेशन आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो, भरपूर पैसा लागलेला असतो आणि खूप खर्च येतो, इन्व्हेस्टमेंट ती भरपूर असते. तर अशा लेवलवर तुम्ही असता की जिथे जर तुमचा प्रोडक्ट चालला नाही, तुमच्या प्रोडक्टला एक्सेप्टन्स कमी मिळाला, तर तुम्ही पूर्णपणे बुडून जाल, तुमचा बिझनेस पूर्णपणे ठप्प होऊन जाईल. तर आणि खूप जास्ती अगदी मोठ्या प्रमाणात तुमचं नुकसान होईल. तर ऑप्शन बी, बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर नॉट करेक्ट, इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 9, हु हॅज डेव्हलप्ड द EPRG फ्रेमवर्क. EPRG फ्रेमवर्क हा कोणी दिला आहे? ऑप्शन नंबर ए आहे डेव्हिड नॉर्टन, ऑप्शन बी पाल मटन, ऑप्शन सी स्टीफन लिंडर आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. आपल्याला सांगायचं आहे की जो EPRG फ्रेमवर्क आहे तो कोणी दिला आहे. EPRG म्हणजे काय तुम्हाला फुल फॉर्म सांगून देतो, म्हणजे कदाचित लक्षात येऊन जाईल. एथनोसेंट्रिक, पॉलिसेंट्रिक, रिजिओसेंट्रिक आणि जिओसेंट्रिक. मग तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, पाल मटन. जो पाल मटन आहे, मटन वरून लक्षात ठेवायचं की EPRG फ्रेमवर्क कोणी दिलाय, पाल मटन दिलाय. ठीक आहे. आता हा EPRG मॉडेल आहे आणि याचे हे पूर्ण मेन कॅरेक्टरिस्टिक्स इथे दिले आहे. आपण याला समजण्याचा प्रयत्न करू. एथनोसेंट्रिक, पॉलिसेंट्रिक, रिजिओसेंट्रिक आणि जिओसेंट्रिझम हे आपल्याला फुल फॉर्म सांगितला होता. तर आता एक एक कॉलमला आपण पाहण्याचा प्रयत्न करू. एथनोसेंट्रिक मध्ये काय होतं की मेन डिसिजन्स मेड इन द होम मेन हेडक्वार्टर, म्हणजे हेडक्वार्टर जे आहे तुमचं, इथे आपण डिसिजन जे आहे सगळे घेतो. मग पॉलिसेंट्रिक मध्ये काय होतं की लोअर रोल ऑफ द मेन हेडक्वार्टर, लोअर रोल ऑफ द हेडक्वार्टर मेन हेडक्वार्टर, म्हणजे हेडक्वार्टरचा जो रोल आहे कमी होतो. कारण काय की तुमचं जे डिसिजन मेकिंग आहे ते डिसेंट्रलाइज करून देण्यात येतं. इथे सांगितलं होतं ना. आता याला आपण त्या आपल्या जे स्टेजेस ऑफ इंटरनॅशनलायझेशन आहे त्याच्यासोबतही रिलेट करण्याचा प्रयत्न करू. एथनोसेंट्रिक म्हणजे काय, इंटरनॅशनल किंवा डोमेस्टिक. तर एथनोसेंट्रिक म्हणजे काय, जी इंटरनॅशनल स्टेज आहे आपली ती एथनोसेंट्रिक येईल. मग पॉलिसेंट्रिक ही कोणती राहील, मल्टीनॅशनल किंवा मल्टी डोमेस्टिक. ठीक आहे. आता रिजिओसेंट्रिक म्हणजे ग्लोबल स्टेज जी आहे ती, आणि जिओसेंट्रिझम म्हणजे जी ट्रान्सनॅशनल स्टेज आहे ती. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, कारण कधी कधी हे मॅच द कॉलम मध्ये येईल असं. तर आपल्याकडे मेन डिसिजन्स आर मेड बाय द मेन हेडक्वार्टर. मग जिओसेंट्रिझम मध्ये काय होतं की लोअर रोल ऑफ द मेन हेडक्वार्टर. मग रिजिओसेंट्रिझम मध्ये काय आहे की मेन डिसिजन्स आर मेड बाय द इन रिजनल हेडक्वार्टर, म्हणजे जे रिजनल हेडक्वार्टर आहे तिथे आपला मेन डिसिजन घेण्यात येईल. आणि ऑप्शन डी जो आहे जिओसेंट्रिझम, कोलॅबोरेशन विथ लोकल हेडक्वार्टर्स, म्हणजे लोकल हेडक्वार्टर जे आहे त्यांच्यासोबत कोलॅबोरेट करण्यात येईल. मग ऑप्शन बी, मग आपण
सेकंड पॉइंट पाहू. सेकंड पॉइंट मध्ये काय होतं की जे आपले होम स्टँडर्ड्स आहे, आपल्याकडे जे स्टँडर्ड्स आपण फॉलो करत आहे तेच आपण दुसरीकडे पाहू. मग लोकल स्टँडर्ड्स विल बी अप्लाइड ऑन द लोकल मार्केट्स. म्हणजे त्या कंट्रीज जसं जे स्टँडर्ड्स आहे ते आपण तिथे अप्लाय करू. लोकल लेवलवर आपण स्टँडर्ड्स अप्लाय करू. मग रिजनल स्टँडर्ड्स इन द रिजन, म्हणजे ज्या रिजन मध्ये तुम्ही अप्लाय बिझनेस करत आहे तिथले स्टँडर्ड लावू. आणि युनिव्हर्सल युनिव्हर्सल म्हणजे जे तुमचं एकदा ठराविक स्टँडर्ड आहे तेच पूर्ण वर्ल्ड लेवलवर अप्लाय होईल. मग पॉईंट नंबर 3 पाहू आपण. फोकस. जे एथनोसेंट्रिक वाले ते काय करतील की डोमेस्टिक ऑब्जेक्टिव्ह वर फोकस करतील. मग जे पॉलिसेंट्रीज वाले आहे ते काय करतील, लोकल ऑब्जेक्टिव्ह वर, म्हणजे त्या कंट्रीत त्यांना किती कमवायचं आहे, त्या कंट्रीत त्यांचं किती सेल वगैरेचं ऑब्जेक्टिव्ह आहे ते तसं पाहतील. मग रिजिओसेंट्रिझम मध्ये काय की जे रिजनल लेवलवर ऑब्जेक्टिव्ह फ्रेम केले त्याच्यावर लक्षात ठेवू. आणि जिओसेंट्रिझम मध्ये काय करू आपण की जे ग्लोबल आपले ऑब्जेक्टिव्ह आहे ते पाहू. ठीक आहे. मग नेक्स्ट पॉइंट, आयडेंटिफिकेशन विथ द ओनर्स नॅशनॅलिटी, म्हणजे ओनर कुठला आहे हे आपण एथनोसेंट्रिक मध्ये पाहतो. मग पॉलिसेंट्रिक मध्ये काय होतं की आयडेंटिफिकेशन विथ द नॅशनॅलिटी ऑफ होस्ट कंट्री. म्हणजे होस्ट कंट्री म्हणजे काय की इथे ज्या कंट्रीत तुम्ही ऑपरेट करून राहिले ते तिथे आपली तुम्ही आयडेंटिफिकेशन द्याल. मग रिजिओसेंट्रिझम मध्ये पूर्ण अगदी इझी आहे की ज्या रिजन मध्ये तुम्ही जेवढ्या रिजन मध्ये ऑपरेट करून राहिले तेवढंच तुम्ही आपली आयडेंटिटी द्याल तिथे. आणि इथे काय राहील, जिओसेंट्रिक म्हणजे पूर्ण जगात तुमची आयडेंटिटी राहील, म्हणजे विश्वात मध्ये तुमच्या कंपनीला एक ओळख मिळेल. ठीक. आता लास्ट पॉइंट पाहू आपण. लास्ट पॉइंट मध्ये काय म्हटलं की एथनोसेंट्रिक मध्ये हाय पोझिशन्स टेकन बाय मॅनेजर्स फ्रॉम द ओनर्स कंट्री. म्हणजे जे ओनर आहे, ओनर्स कंट्री म्हणजे जी होम कंट्री आहे तिथे मॅनेजर्स खूप मोठ्या पोझिशनवर राहतील. मग इथे काय होईल पॉलिसेंट्रिक मध्ये की जे होम हाय पोझिशन्स जी आहे ते लोकल मॅनेजर्सची राहील. मग रिजिओसेंट्रिझम मध्ये काय की जे हाय पोझिशन्स आहे तिथे कोण राहील की तिथे लोकल मॅनेजर्स राहतील. आणि जो जिओसेंट्रिक आहे, जिओसेंट्रिक मध्ये काय राहील की हॅव्हिंग एन एक्सपिरियन्स इन डिफरंट कंट्रीज इज टेक अ हाय पोझिशन. म्हणजे ज्याला सगळ्यात जास्ती अनुभव आहे त्याला आपण आपल्या हाय पोझिशनवर ठेवू. म्हणजे जो सगळ्यात जास्ती अनुभवी आहे त्याला आपण आपल्या हाय पोझिशनवर ठेवू. आय होप आपल्याला हा EPRG फ्रेमवर्क समजला असेल. याला आपण जर त्या इंटरनॅशनल, मल्टीनॅशनल, ग्लोबल आणि ट्रान्सनॅशनल सोबत जर रिलेट करून वाचाल तर हे आपल्याला अजून चांगल्याने क्लिअर होईल. कारण जो पॉलिसेंट्रिक आहे, पॉलिसेंट्रिक मध्ये फक्त तेवढे जे आपण तुम्ही मल्टीनॅशनल मध्ये पाहिले तेच फीचर येतील. एथनोसेंट्रिझम मध्ये काय येईल की एथनोसेंट्रिझम मध्ये जे आपण हो डोमेस्टिक मार्केटमध्ये जे फीचर्स पाहतो आपल्या कल्चर जे आहे आणि इंटरनॅशनल मध्ये तेच आपल्या म्हणजे डोमेस्टिक मध्ये पाहतो ते आपल्या एथनोसेंट्रिझम मध्ये. मग रिजिओसेंट्रिझम म्हणजे काय की जे आपण ग्लोबल मध्ये वगैरे बसतो ते आपले रिजिओसेंट्रिक मध्ये येतील. आणि जे आपण ट्रान्सनॅशनल मध्ये पाहतो ते जिओसेंट्रिझम मध्ये येतील. ठीक. क्वेश्चन नंबर 10, आजचा लास्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द ड्रायव्हर ऑफ ग्लोबलायझेशन. इथे आपल्याला विचारलं आहे की ग्लोबलायझेशनचा ड्रायव्हर कोणता आहे. तर द फ्रॅगमेंटेशन ऑफ कस्टमर टेस्ट बिटवीन द कंट्रीज. तर हे ग्लोबल हा आहे का. मग ऑप्शन बी आहे द कॉम्पिटिटिव्ह प्रोसेस. ऑप्शन सी मल्टीनॅशनल कंपनीज सक्सेसफुली परsuading द गव्हर्नमेंट्स टू लोअर द ट्रेड बॅरियर्स. ठीक आहे. आणि ऑप्शन नंबर डी आहे जो द नीड टू गेन इकॉनॉमीज ऑफ स्केल. तर आपल्याला सांगायचं आहे की कोणचा इथे ग्लोबलायझेशनचा ड्रायव्हर नाहीये. म्हणजे तर आपले हे जे 4 ऑप्शन्स आहे याच्यात आपल्याला जो करेक्ट आन्सर आहे तो आहे ऑप्शन सी, मल्टीनॅशनल कंपनीज सक्सेसफुली परsuading द गव्हर्नमेंट्स टू लोअर द ट्रेडिंग बॅरियर्स. म्हणजे की आम्हाला तुमच्या दुसऱ्या देशांच्या गव्हर्नमेंटला
परसुएट म्हणजे म्हणणं की आपले ट्रेड बॅरियर्स तुम्ही कमी करा, म्हणजे तुमच्या देशात आम्हालाही ट्रेड करता येईल, ज्यांनी तुमच्या देशाची डेव्हलपमेंट होईल. ठीक आहे. तर कारण आता तुम्ही बाकीचे ऑप्शन्स रिलेट करा ना. ही जी स्लाइड आपण पाहिली होती, ही वाली, की मार्केट फॅक्टर्स, कॉस्ट फॅक्टर्स, एन्व्हायरमेंटल फॅक्टर आणि कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर, याच्यात हे जर तुम्ही ABD जर याला रिलेट कराल, तर द फ्रॅगमेंटेशन ऑफ कंझ्युमर टेस्ट बिटवीन कंट्रीज, हे कस्टमरची टेस्ट माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे ग्लोबलायझेशन मध्ये. मग कॉम्पिटिशन कसं आहे, हे कॉम्पिटिटिव्ह प्रोसेस काय वापरली पाहिजे, हे याची जाणीव असणं आवश्यक आहे. आणि ऑप्शन डी, द नीड टू गेन इकॉनॉमीज ऑफ स्केल, हे सुद्धा आपलं आवश्यक आहे. ठीक आहे. तर आणि हा क्वेश्चन जो आहे, ऍट विच स्टेज द रिस्क इज ऑब्झर्व टू बी लोएस्ट, डोमेस्टिक, इंटरनॅशनल, मल्टीनॅशनल आणि ग्लोबल. हा क्वेश्चन आपल्याला होमवर्क आहे, याच्यात आपल्याला आन्सर जो आहे तो कमेंट सेक्शन मध्ये द्यायचा आहे आणि द्यायचा आहे. जो नाही देणार त्याला पाप लागेल. ठीक. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. याच्यासोबतच आपण आजचं सेशन एंड करू. आय होप आपल्या इंटरनॅशनल बिझनेस युनिट वर थोडा इंटरेस्ट डेव्हलप झाला असेल. काळजी नका करू, येणाऱ्या 4-5 व्हिडिओमध्ये आपल्याला MCQच्या माध्यमातून इंटरनॅशनल बिझनेसवर चांगला होल्ड मिळवून देण्यात येईल. बाय, थँक्यू.